छोटी दुर्गा, लेखक कैस जोनपुरी, भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आमडेकर, आवाज मेघना एरंडे, भाग 10. चला, सर्व सैन्यांनी दुर्गाच्या गावाला वेढा द्या, अश्वासुराने आज्ञा दिली. गावात नुकतीच सकाळ झाली होती. देव आपापल्या कामात मग्न होते. दुर्गा आणि कटक देवही सुरुवातीचे व्यायाम प्रकार करून गदा युद्धाचा सराव करू लागले होते. गावाच्या वेशीजवळ असुरांचं सैन्य येतंय, कोणीतरी खबर दिली. सर्व देव काळजीत पडले. अजून कटक देवांचं दुर्गाला शस्त्रविद्या शिकवणं चालूच आहे. आता काय होणार? दुर्गामध्ये आपल्या सर्वांच्या खास शक्ती आहेत हे विसरू नका. तिला आत्मविश्वास द्या, कारण आता युद्धाची वेळ आली आहे. पुष्पदेवांनी सगळ्यांना सांगितलं. त्यांनी तातडीनं दुर्गा आणि कटक देवांना बोलवलं. एव्हाना गोदा आजी, दुर्गाची आई आणि इतर लोकही जमा झाले होते. दुर्गा आली तीच शस्त्रसज्ज होऊन. चिलखत, धनुष्यबाण, कमरेला तलवार अशा वेशात त्या छोट्या दुर्गाला पाहून आईला राहावे ना. केवढीशी ही मुलगी, हिला तुम्ही युद्धावर पाठवताय. तुम्ही नक्की देव आहात की राक्षस? दुर्गाला फक्त तुझ्याकडे सांभाळण्या. Sample complete. Ready to continue?